भाजपनं लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पण आपण राज्यातच बरे, आम्हाला लोकसभेत जायचं नाही अशी भूमिका कुठेतरी सुधीर मुनगंटीवारांनी घेतली होती। तरीही त्यांच्या नावाची घोषणा या यादीत झालेली आहे। पण सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेत का जायचं नाही, यामागे चंद्रपूर भाजपमधल्या अंतर्गत राजकारणाचं काही कारण आहे का? 2024च्या निवडणुकीत हंसराज अहिर यांची साथ सुधीर मुनगंटीवारांना मिळणार आहे का, असा प्रश्न आहे। याचं कारण म्हणजे 2019ची निवडणूक। तेव्हा नेमकं काय घडलं होतं पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। हंसराज अहिर 4 टर्म खासदार होते, ते केंद्रीय गृहराज्यमंत्री देखील होते, त्यामुळे चंद्रपूरवर त्यांचा प्रभाव होता आणि याच कारणामुळे त्यांना 5व्यांदा लोकसभेवर पाठवण्याची तयारी 2019ला भाजपनं दाखवली होती। त्यांना लोकसभेचं तिकीट मिळवलं होतं, पण ऐनवेळी चंद्रपुरातून काँग्रेसनं तगडा उमेदवार दिला। शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली। शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा कुणबी बहुल आहे आणि बाळू धानोरकर हे कुणबी होते, त्यामुळे काँग्रेसचं कुणबी कार्ड चाललं आणि बाळू धानोरकर यांनी 44,000 मतांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला। या 44,000 मतांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात बाळू धानोरकर यांना जास्त मतं मिळाली आणि हंसराज अहिर हे 31,000 मतांनी पिछाडीवर होते। त्यामुळेच हंसराज अहिर यांची कुठेतरी सुधीर मुनगंटीवारांवर नाराजी होती। त्यांच्यातला सुप्त संघर्ष 2019च्या ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी त्यांच्यातला सुप्त संघर्ष हा चव्हाट्यावर आला होता। त्यानंतर 2020ला हंसराज अहिर यांनी एक जाहिरात प्रकाशित केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या मतदारसंघात कशी कशी मतं कमी मिळाली हे याचं ग्राफिक्स देण्यात आलेलं होतं आणि त्या त्यामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा मतदारसंघ जो की बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा उल्लेख होता आणि त्यामध्ये 31,000 मतांनी हंसराज अहिर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होते असं त्या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं। शिवाय त्या जाहिरातीतून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव देखील वगळलं होतं। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यातली नाराजी ही सर्वांसमोर आली होती। त्यांच्यातला सुप्त संघर्ष, त्यांच्यातला जो वाद होता तो चव्हाट्यावर आला होता। पण गेल्या 5 वर्षात गणितं बदलली। 2019ला अख्ख्या राज्यामध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते। काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं जे भाजपचं स्वप्न होतं ते फक्त चंद्रपुरात भंगलं होतं आणि तेव्हापासून तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचा यासाठी भाजपनं फिल्डिंग लावलेली होती। मग JP नड्डा असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांचा वारंवार चंद्रपुरात सभा व्हायच्या, यांच्या चंद्रपुरात वारंवार भेटीगाठी व्हायच्या आणि हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून आणायचा यासाठी भाजपनं 2019 पासूनच तयारी केलेली आहे। पण मध्यंतरीच्या काळात बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि तिथल्या स्थानिक पातळीवर जे काही काँग्रेसचं वर्चस्व निर्माण झालं होतं त्यालाही कुठंतरी ते कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। काँग्रेसमध्येच आता 2024च्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे। तिकडे प्रतिभा धानोरकर म्हणतात की आम्हाला उमेदवारी हवी, तिकडे शिवानी वडेट्टीवार म्हणतात की प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मागण्याचा काही अधिकार नाही, कारण त्या 3 वर्षांपूर्वी पक्षामध्ये आलेल्या आहे, त्यामुळे त्यांना पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार नाही। हेच विजय वडेट्टीवार जे आहेत ते 2019ला बाळू धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। पण आता विजय वडेट्टीवार हे मुलीसाठी लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत। काँग्रेसमध्येही अंतर्गत वाद आहे, पण चंद्रपुरात काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असतानाही, काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू असतानाही सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून लोकसभेवर जाण्याची इच्छा का नाही, आपण राज्यातच बरे असं सुधीर मुनगंटीवार का म्हणतात, तर यामागे कारण सांगितलं जातं ते म्हणजे हंसराज अहिर। 2024च्या निवडणुकीसाठी हंसराज अहिर यांचं तिकीट कापून ते सुधीर मुनगंटीवारांना देण्यात आलंय। त्यामुळे हंसराज अहिर यांचे समर्थक जे आहे ते कुठेतरी नाराज दिसतात आणि 2019ला हंसराज अहिर यांची जी नाराजी होती की सुधीर मुनगंटीवारांमुळे आपला कुठेतरी पराभव झाला, ते असं ते अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत होते। त्यामुळे हंसराज अहिर यांची साथ ही सुधीर मुनगंटीवारांना मिळणार आहे का असा प्रश्न आहे। आणि गेल्या 5 वर्षात बदललेली समीकरणं, 2019ला झालेला पराभव आणि त्याचा अप्रत्यक्षपणे मुनगंटीवारांवर फुटलेलं खापर, यामुळे कदाचित यावेळी चंद्रपूर भाजपच्या गोटातून अहिर समर्थकांकडून आपल्याला साथ मिळेल की नाही अशी भीती मुनगंटीवारांना आहे आणि याचमुळे त्यांनी स्वतःचं तिकीट कापण्याचे प्रयत्न केले असावेत अशी ही चर्चा आता चंद्रपूरच्या राजकारणात रंगू लागली आहे। तुम्हाला काय वाटतं, सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेत जायची इच्छा का नसेल?
हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.